अजब रमा राघवची जोडी। दोघींनाही लावा। हळदी कुंकू सांडणं हा अपशकुन आहे। तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मुलीच्या हातून चुकून घडलंय। याचा अपशकुन होणार नाही। तुम्ही हळद कुंकू लावून घ्या। पण आता तर कुंकू संपलं ना, मग कसं लावता येणार? हे घ्या, आता लावू शकता। ये बा आता तुम्ही तिघांचं तोंड गोड करा, मग आपण पूजेला सुरुवात करू।
थँक्यू ताई. चला आता सुरुवात करूया. रमा अगं, तुम्ही दोघी कशाला आलात माझ्या मागे मागे? आधीच त्या राघवने मला खूप इरिटेट केलं. तुम्ही आणखीन करू नका. पण रमा, तू आमच्यापासून हे का लपवलंस की पवित्र आंटी तुझ्या डॅडची सेकंड वाईफ आहे? तू का नाही सांगितलंस आम्हाला हे सगळं? मोना, हे सगळं प्राऊडली सांगण्यासारखं आहे का ग? हा, इडियट. आधीच माझ्या डॅडने दुसरं लग्न केलं याचा मला खूप राग येतोय. लाज वाटते मला. मी खूप लहान होते यार जेव्हा पवित्रा या घरात लग्न करू नये. मी तेव्हापासूनच बघते डॅडचं प्रेम फक्त त्या बाईवर आहे. माझ्या मॉमला कधीच त्याची वाईफ मानलं नाही. त्याच्यासाठी बॉम आणि त्याचं लग्न फक्त एक बिझनेस डील होतं. मी फक्त त्या पवित्राला त्याची वाईफ मानली. ओ गॉड रमा, सिरियसली? मॉमला नेहमीच या सगळ्याचा खूप त्रास होतो आणि मला ते नाही आवडत यार. आय हेट दॅट पवित्रा. आय हेट हर. सगळं काही तिच्यामुळे होतं आणि म्हणूनच मी लपवून ठेवलं. जस्ट माइंड इट अप. रिमेंबर ऑलवेज, पवित्रा आणि तिची मुलगी आमचे कोणीही लागत नाही. फक्त मी नाही, या घरात पवित्राला डॅडची वाईफ कोणीच मानत नाही. लक्षात ठेवा. अगं पण रमा, असं म्हणून कसं चालेल? काहीही झालं तरी पवित्र आंटी तुझी सावत्र आई आहे आणि आरुषी तुझी बहीण. नो नो वे. त्या आमच्या कोणीही लागत नाही. तिच्यामुळे माझ्या मॉमला खूप त्रास झालाय, कळलं? तिला अशी सोडणार आणि आज त्या राघवमुळे अख्ख्या जगाला कळलंय सगळं. चुपीट. रमा, काम डाऊन. नो, आज तो फक्त माझा इन्सल्ट करून थांबला नाहीये, त्याने माझ्या मॉमला हर्ट केलं. इनफ इज इनफ. तुझ्या उद्या त्या राघवला असं सरळ करते ना की त्याला मरेपर्यंत लक्षात राहील. मार्कंडेय महाभाग सप्त कल्पांत जीवन आयुरारोग्यम ऐश्वर्यम देहि मां मुनिपुंगव. द्रोणे मे त्वं महाभाग रुद्र तेजस समुद्भव. आयुर्बलम यशो देहि अश्वत्थामं नमोस्तुते. परे त्वां शरणं यामि दीर्घायुष्यं प्रयच्छ. आयुर्बलम यशो देहि अश्वत्थामं नमोस्तुते. राघव गुरुजी, तुम्ही गजानन गुरुजींचं नाव खूप मोठं कराल माझी खात्री आहे. डॅडने ना या इडियटला जरा जास्तच डोक्यावर चढून ठेवलंय.
आम्ही तुमचा आशीर्वाद समजतो. बरं, पूजा संपन्न झालेली आहे, तर तुम्ही उठू शकता. एक गोष्ट अजून बाकी राहिलेली आहे. कुठली? आम्ही सगळ्यांनी तुमचे आशीर्वाद घेतले, पण रमाला तो कुठे मिळालाय? रमा, ये बाळा, गुरुजींच्या पाया पड आणि त्यांचा आशीर्वाद घे. अगं ये बाळा, गुरुजींचा आशीर्वाद तर घ्यायलाच हवा. ये. रमा, रमा CEO. रमा, हे काय? ही रीत आहे पाया पडायची? चल नीट पाया पड. पायांवर डोकं ठेव. त्याच्यात काही कमीपणा नाहीये. गुरुजी म्हणजे देवाचं रूप असतात. चल. तुम्हाला योग्य जोडीदार लाभो आणि लवकरच तुमचा विवाह संपन्न होईल. चला, आज रमानी पहिल्यांदा कुणाला तरी वाकून नमस्कार केला. राघवा, मी प्रसाद पिशवीत भरला. नारायणा, आधी हे निर्माल्य घे. हो. धर. मी राघव पुरोहित. Whatever. बाहेर गार्डन मध्ये येऊन भेट मला. महत्वाचं बोलायचंय मला तुझ्याशी. अगं रमा थांब. रमा कबियान, माझ्या डोक्यात आग लागल्यासारखी वाटते मला. Who the hell is this राघव?
काय समजतो स्वतःला? मूर्ख, सारखं सारखं माझा इन्सल्ट का करतो? मम्मा, आता त्यांनी एवढं काहीही केलेलं नाही. गिरीश अंकलने तुला त्याच्या पाया पडायला लावलं. रिअली नेहा? ही स्टुपिड साडी दिसते ना तुला माझ्या अंगावर? ती मला कोणी घालायला लावली का? मम्मा, साडी घालत नाहीत, नेसतात. शट अप! शट अप यार नेहा, इडियट. तू मला इथे मराठी शिकवायला आली आहेस का? ए नेहा, तू गप्प बसा. रमा, यू आर राईट. तो राघव ना सतत तुझी इन्सल्ट करतो आणि त्याला ना तुझ्या स्टेटसची व्हॅल्यू नाहीये. स्टॉप इट, स्टॉप इट मोना. तू ना एक काम कर, त्याने माझ्यासोबत काय काय केले त्याची एक लिस्ट बनव आणि अख्ख्या मार्केटमध्ये फिरव, म्हणजे माझी आणखी इन्सल्ट होईल. मूर्ख. मॅडम, तुम्ही इथं? मी तुम्हाला आतमध्ये शोधत होतो. कशाला? ते पवित्रा बाई साहेबांनी तुम्हाला काय खायला हवं का विचारायला सांगितलंय. आण ना, आण. एक काम कर, जळणारा कोल असतो ना तो घेऊन ये माझ्यासाठी. कोल म्हणजे काय असतं ते? अरे कोल म्हणजे कोळसा. आता घेऊन आलो. या जगात काय सगळे स्टुपिडच भरलेत का? आणि जितके स्टुपिड आहेत ते सगळे माझ्या समोर येत आहेत का? मा यार, चिल मार ना. आणि तू राघवचा राग त्या राजूवर का काढतेस? नो नो बेबी, राघवचा राग मी राघववरच काढणार आहे. येऊ दे आता त्याला. We'll see what I can do. राघवा, त्या लवंगी मिरचीने तुला काहीतरी सांगितलंय ना? कोण? रमाताई रे. मिरची सारखी तिखट आहे ना, म्हणून म्हटलं. तिने तुला गार्डन जवळ बोलवलंय. त्यांचं बोलणं म्हणजे ब्रह्मवाक्य झालं का? चला. राघव गुरुजी, दक्षिणा द्यायची राहिली होती. लावण्य, आता निरोप द्या. एक मिनिट गुरुजी, मला अजूनही एक गोष्ट तुम्हाला द्यायची आहे. प्लीज नाही म्हणू नका. ही तुमच्या नवीन गाडीची किल्ली. आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. यजमान अहो, याची काहीच गरज नाहीये. नाही गुरुजी, गरज आहे. तुमचं ज्ञान, तुमची पूजा सांगण्याची पद्धत, या सगळ्यांनी आम्ही खरोखर खूप इम्प्रेस झालोय. आता फक्त तुमची ठरलेली दक्षिणा द्यावी हे काही योग्य वाटत नाही. प्लीज घ्या. मला माफ करा यजमान, पण ही भेटवस्तू मी नाही स्वीकारू शकतो. गिरीश, तू स्वतःहून इतकी महागडी आणि नवीन कोरी कार यांना गिफ्ट करतोयस आणि हे चक्क नकार देत आहे. विचार तुझ्या आवडत्या गुरुजींनी. त्यांना एवढा कसला गर्व आहे? लावण्या, अहो, गर्व होऊ नये म्हणून मी ही गाडी नाकारतो. आपल्याला कुठलीही मेहनत न करता जर एखादी गोष्ट मिळाली तर त्याची किंमत नाही राहत. आपल्याला ती वस्तू वापरण्यासाठी आपण खरोखरच लायक आहोत असा आपला गैरसमज व्हायला लागतो आणि मग येतो गर्व आणि अहंकार. आपल्या कामाबद्दल आपला निष्काळजीपणा वाढतो. त्यामुळे जोपर्यंत एखादी वस्तू वापरण्यासाठी आपण आपली योग्यता सिद्ध करत नाही तोपर्यंत ती वस्तू आपल्याला मिळता कामा नये. कारण ती आपल्यासाठी घातकच ठरते आणि ही गोष्ट जगातल्या सगळ्या गोष्टींसाठी लागू होते. समजा एक दिवस तुम्ही तुमचा व्यवसाय मला सांभाळायला दिला तर तो मी तुमच्यासारखा व्यवस्थितपणे सांभाळू शकेन का? नाही ना. तुम्ही इतकी मेहनत करून कष्ट करून हा सगळा डोलारा उभा केला, पण मी ती मेहनत अनुभवलेली नाही. समजा माझ्याकडनं काही नुकसान झालं तर मला त्याचं काहीच वाटणार नाही.
कारण पै पै जोडून हा व्यवसाय उभा करायला किती कष्ट लागतात हे मला माहितीच नाही. मी तुमचा आदर करतो यशमा, पण एक गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवली पाहिजे. आयुष्यातल्या कुठल्याही महत्वाच्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त एकच वाट असते, आपला घाम शिंपडून कष्टाने बांधलेली वाट. चल येतो आता. राघवा राघवा तू धन्यस. तू बोलायला लागला ना की सगळ्यांवर मंत्र फिरवल्यासारखंच होतं बघ. नारायणा, आपण मनापासून आणि प्रामाणिकपणे बोललो ना की सगळ्यांना पटतच. भाऊजी, अहो भाऊजी. मी? हो तुम्हीच. माझ्या रमाताईने तुम्हाला बोलवलंय. हो ठीक आहे, पण तू मला भाऊजी का म्हणतोयस? आता रमाताईने तुम्हाला बोलवलंय म्हणजे तुम्ही माझे भाऊजीच ना. चला चला. अरे पण माझं तुझ्या ताईकडे काही कामच नाहीये, आम्ही तर निघालो आता. मी रमाताईला प्रॉमिस केलंय की मी तुम्हाला घेऊनच येईन. हे बघा, तिने मला चॉकलेट पण दिलंय. चला ना. बरं ठीक आहे, मी येईन, पण एका अटीवर. कुठल्या? तू मला भाऊजी म्हणायचं नाही. चालेल भाऊजी. चला चला. रमाताई, रमाताई बघ, मी भाऊजींना घेऊन आलो.